हॅलो, शुभ सकाळ. तर आज कपडे वगैरे सगळं लावून आले वरती टेरेसला आणि ही आलेली आहेत फुलं. या दारात रांगोळी वगैरे सगळं आवरलेलं आहे. चला आता बाकीचं नाश्ता चहा झालेला आहे, बाकीचं आवरायचं चालू आहे. दिवसभर चालू राहणार ह्या गोष्टी आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत असू दे. आणि चला, वाईट गोष्टीच्या पाठीमागं दिवसभर न लागता मस्त आपल्या दिवसभर चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहा. भाज्या सगळ्या निवडून ठेवल्या आणि आणलेल्या भाज्या सगळ्या निवडली. अशा भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत आणि अशी मेथी पण निवडून ठेवली. इथं मिरच्या आणलेत. मिरच्या खरड्याच्या चांगल्या मिळाल्यात. खरडा मध्ये मध्ये लागतो, मग अशा छान मिळाल्यात मिरच्या खरड्याच्या. आणि वेळीच आपलं करायला आपलं हे लसूण आणि मिरची वगैरे सोलून ठेवलेली आहे, चिरून ठेवलेली आहे. इथं खीर वगैरे केली किंवा गोड काही केलं तर वेलची पूड करून ठेवली, डब्यात भरून ठेवीन आता ही पूड वगैरे. जास्त क्वांटिटीमध्ये पण करते आणि थोडीशी करून ठेवली, पण आता वेळेअभावी थोडंसं जास्त पण करून ठेवणार आहे. मस्त असा दोडक्याच्या शिरांचा खरडा. आता ह्याच्यात लसूण घालून ठेचून मिरच्या घातलेल्या आहेत आणि दोडक्याच्या शिरा ज्या आहेत त्या धुवून स्वच्छ भाजलेल्या आहेत. थोड्याशा अर्धवट भाजल्यावर अर्ध्या भाजल्यानंतर त्याच्यात मिरच्या टाकलेत. असं छान भाजून घेणार आणि त्याच्यामध्ये लसूण पाकळी मीठ वगैरे टाकून आता हे ठेचा काढलेला आहे, ठेचायला ह्याच्यात ठेचून घेणार आहे. मस्त असा खरडा तयार होईल. छान असा ठेचा झालेला आहे. असा मस्त ठेचून घेतला आहे. गरम गरम मीठ वगैरे घातल्यामुळं लगेच ठेचून झालेला आहे. तिखट चला, भाकरीसोबत वगैरे खायला छान केव्हा तरी आपलं तिखट बरं लागतं म्हणून केलेलं आहे. खूप दिवस झाले खरडा केला नव्हता आणि तिखट पण खावं थोडंसं. म्हणजे मी कोणाकडून तरी ऐकले याच्यात म्हणे सी विटॅमिन वगैरे असतं काहीतरी तिखट खाल्ल्यामुळं पण, म्हणून तिखट पण हवं आपल्याला. आणि हे जे खलबत्ता माझ्याकडं खूप छान मिळालेला आहे असा. चला भाकरी करायची, भाकरी करून घेत. आता भाकरी करून घेत आहे. गरम गरम भाकरी, ठेचा, डाळ होणार आहे. आणि पीठ जास्त दिवस झाल्यामुळं मळायला जास्त वेळ लागते पिठाला, नाहीतर कढीनं फाटतात भाकरी. चांगलं मळून घ्यायचं पीठ म्हणजे भाकरी चांगली येते. झालं आता हे शेवटचं एवढं राहिलं होतं ज्वारीचं. आता जेवण कुकर झालेला आहे आणि चपाती किंवा आता भाजी दोडक्याची करून घेणार आहे. आणि आजचा ब्लॉग छोटा आहे आणि जसा थोडासा टाकूया म्हटलं चला. तर कसा वाटतोय नक्की सांगा आजचा ब्लॉग. नवरात्रीसाठी सगळ्यांची साफसफाई तर चालू असणार. माझं पण थोडंफार अजून जरासं झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे. परत जरा वॅक्यूम वगैरे फिरवून घेणार घरात, स्वच्छ जरा देव बसणार म्हटल्यावर. आणि बाकीचं जरा आवरावर जराशी अंथरुणं हे ते धुणं बिणं हे सगळं करायचं आहे, ते पण करून घेईन. आणि आज दिवसभर बोलायला वेळ नव्हता कारण भाज्या आणून परत त्या सगळ्या निवडून वगैरे ठेवल्या, जेणेकरून ऐन वेळेला आपल्याला करता येतील अशा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बाय. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. बाय. गुड नाईट.